वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं अकोल्यात जोरदार शक्ती प्रदर्शन। प्रकाश आंबेडकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल। आंबेडकरांची लढत काँग्रेस आणि भाजप सोबत होणार। प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या 2 जागांचा प्रस्ताव द्यावा, कुठून माघार घ्यायची ते नंतर ठरवू। काँग्रेस नेते नाना पटोले यांची प्रतिक्रिया। हिंगोलीत भाजपच्या रामदास पाटलांची बंडखोरी। रामदास पाटलांकडून हिंगोलीच्या जागेसाठी अपक्ष अर्ज दाखल। रामदास पाटलांनी हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध केला होता। बुलढाण्यात महाविकास आघाडीत पुन्हा बंड। बुलढाण्यातून काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटलांनी उमेदवारी अर्ज भरला। ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी। वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभेतील उमेदवार बदलला। वंचित आघाडीकडून हवामान अभ्यासक पंजाब डक यांना उमेदवारी जाहीर। बाबासाहेब उगले यांना जाहीर झालेली उमेदवारी पक्षाकडून रद्द। अर्चना पाटलांच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादी पक्षात नाराजी। राष्ट्रवादीचे उमरगा तालुकाध्यक्ष बाबा जाफरी यांचा राजीनामा, तर धाराशिव जिल्हा युवक उपाध्यक्ष मोहन जाधव यांचाही राजीनामा। सुरेश बिराजदार यांना डावलून उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजी। महाविकास आघाडीचे बारामती, शिरूर, पुणे, मावळचे उमेदवार एकाच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करणार। शरद पवार, बाळासाहेब थोरात आणि संजय राऊतांच्या उपस्थितीत 19 तारखेला शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार। महायुतीत पालघरच्या जागेचा तिढा अद्याप कायम। पालघरच्या जागेसाठी महायुतीच्या नेत्यांची बैठक संपन्न, मात्र बैठकीनंतरही पालघरच्या जागेचा तिढा कायम। आमदार श्रीनिवास वनगा पालघरमधून उमेदवारीच्या शर्यतीत असल्याची सूत्रांची माहिती। राधानगरी तालुक्यात एका कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांची समोरासमोर भेट। छत्रपती संभाजीराजेंच्या छत्रपती शाहू महाराजांसाठी प्रचाराचा धडाका। जात प्रमाणपत्र प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार। रश्मी बर्वेंची प्रतिक्रिया। ज्यांच्याकडे धनदौलत त्यांच्या बाजूने सरकार उभं। नवनीत राणांना दिलासा मिळाल्यानंतर रश्मी बर्वेंचा निशाणा। बीडच्या नारायणगडावर 900 एकरवर जरांगींची सभा होणार। जून महिन्यात सभा घेणार असल्याची माहिती। जगातील सर्वात मोठी सभा होणार असल्याचा दावा। नांदेडच्या जागेसाठी आणि मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी कामाला लागा। मुख्यमंत्री शिंदेंच्या आमदार बालाजी कल्याणकर यांना सूचना। नांदेड विमानतळावर चर्चा झाल्याची कल्याणकर यांची माहिती। पारंपरिक वेशभूषेत प्रतिभा धानोरकरांनी घेतलं पोहरादेवीचं दर्शन। महंत सुनील महाराजांचीही उपस्थिती। भाजपसोबत गेल्यापासून अजित पवारांमध्ये अहंकार वाढला। त्यांचा टाइम खराब सुरू असून लोक त्यांच्या विरोधात। रोहित पवार यांचा अजित पवारांवर निशाणा। कपिल पाटील यांनी घेतली एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट। भेटीदरम्यान निवडणूक प्रचारासाठीच्या रणनीतीवर चर्चा। कपिल पाटील भिवंडी लोकसभेतून महायुतीचे उमेदवार। श्रीकांत शिंदे अजून बच्चा आहे। श्रीकांत शिंदेंनी आधी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी। बच्चू दिल्ली अभी दूर है, राऊतांचा श्रीकांत शिंदेंना टोला। राऊतांनी श्रीकांत शिंदेंच्या कामाची पाहणी करावी। संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंवर केलेल्या टीकेवर संजय शिरसाट यांचा सवाल, तर राऊतांनी कोणती तरी निवडणूक लढवली आहे का, संजय शिरसाट यांचा सवाल। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मूर्ती संवर्धनाबाबत धक्कादायक माहिती समोर। 2015 मध्ये झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची झीज। चेहरा आणि किरीट भागाचे तातडीने संवर्धन करणं गरजेचं, तज्ज्ञ समितीचा अहवाल। 8 एप्रिलला पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर। चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार। भाजपच्या वर्धापनदिनी पुण्यात भाजपकडून घर चलो अभियान राबवण्यात येणार। मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी 6 एप्रिलला भाजप पुणे शहरात 3 लाख घरांमध्ये विशेष पत्रक वाटणार।